प्रचंड एक्साइटमेंट आहे. ऑफकोर्स चांगला योग हा जुळून येतो. म्हणजे आपण म्हणतो ना, की योग चांगल्या पद्धतीने येण्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लेस व्हाव्या लागतात. तशा झालेल्या आहेत आणि खूप एक्सायटेड आहे मी. शालिनी नंतरचा हा माझा रोल लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी मी 100% प्रयत्न करणारच आहे. पण हा रोल करत असताना मला नेमकंच असं वाटत होतं, की शालिनी ही लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे घर करून बसलेली आहे. लोकांनी ते कॅरेक्टर खूपच उचलून धरलं आणि भरभरून प्रेम दिलं आणि मला खात्री की पुढची काही वर्ष शालिनी ही लोकांच्या मनामध्ये नक्कीच कायम असणार आहे. आणि माझ्यासमोर हे चॅलेंज आहे की आता ही सागरिका उर्फ तायडी लोकांच्या पसंतीस कशी उतरेल. तर त्याचा प्रयत्न मी करेनच. वेगळं कॅरेक्टर आहे, ऑफकोर्स शालिनीपेक्षा वेगळं कॅरेक्टर आहे. शालिनी ज्या पद्धतीने तिच्या घरातल्या लोकांना ज्या पद्धतीने त्रास देत होती किंवा ज्या पद्धतीने तिचा प्रवास तिने सुरू ठेवला होता, तर मला असं वाटतं की माझा प्रवास थोडा वेगळा आहे या मालिकेतला. तिचा स्वभाव वेगळा आहे, तिचा उद्देशही वेगळा आहे. बट तिचा उद्देश वेगळा असल्या कारणाने तिला वागावं वेगळं लागतंय आणि तिचं तिच्या भावावरती भरभरून प्रेम आहे, भावाचं तिच्यावर प्रेम आहे. एक आमचा जो हिरो आहे अजिंक्य, त्याच्या बहिणीचा रोल आहे माझा, मोठ्या बहिणीचा, जी त्याला आईसारखी सांभाळते, फारच प्रेमाने सांभाळते आणि तो पूर्णपणे माझ्या मुठीत आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. तर मला ह्या कॅरेक्टरमध्ये एक USP मी शोधत होते, की शालिनीनंतर जर कॅरेक्टर हे करायचं असेल तर कशा पद्धतीचं आपण ह्याचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे, हा रोल कशा पद्धतीने केला पाहिजे. बॅक ऑफ द माइंड खूप सारे प्रश्न होते, जबाबदारी होती, की ही जबाबदारी व्यवस्थित आपल्याकडनं पार पडली पाहिजे. आज हा विश्वास जो आपल्यावरती दाखवलेला आहे स्टार प्रवाहाने, सतीश राजवाडे सरांनी, तो विश्वास आपल्याला 100% त्याच्यासाठी न्याय दिला गेला पाहिजे किंवा तो विश्वास ठेवला म्हणून आपण तेवढी मेहनत केली पाहिजे. सो मजा येते. खरंच खूप एक्सायटेड आहे आणि मी खूप खुश आहे. प्रोसेस नक्कीच वेगळी असणार आहे हे कॅरेक्टर पोर्ट्रे करायची. कारण की शालिनी पूर्ण वेगळी गावातली होती. बरं, शालिनीच्या कॅरेक्टरमध्ये सगळ्या छटा येऊन गेल्या आहेत, सगळे पैलू येऊन गेलेले आहेत. शालिनी ही वाईट म्हणजे सुरुवात तिची अगदी आपण म्हणतो ना, की एक जेलसी, आपल्या जाऊवरती असणारी जेलसीपासून सुरुवात झाली. ती क्रूरतेपर्यंत गेली. तो एंड तिचा फार क्रूर होता. त्याच्यामधला जो प्रवास होता त्याच्यामध्ये तिने खूप सारे दिवस बघितले. विविध पैलू त्या रोलमधले बघितले. ती वेडी झाली, शहाणी झाली, तिने माफी मागितली, ती पॉझिटिव्ह झाली, ती निगेटिव्ह झाली. पण मला असं वाटतं, की त्या सगळ्या शालिनीच्या छटा झाल्यानंतर उरलंय काय आता, की जे मी या कॅरेक्टरमध्ये दाखवू शकते. तर ह्याच्या शोधात मी होतेच म्हणून निगेटिव्ह रोल कुठलेही माझ्याकडे येत होते त्यावेळेला मी हा विचार करत होते, की ह्याच्यात वेगळेपण काय आहे. तर मला ते वेगळेपण ह्या सागरिकामध्ये जाणवलं आणि मला जाणवलं, की इथे जागा आहे जिथे मी शालिनी सोडून वेगळं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचू शकते. जेव्हा मी स्वतः 100% कन्व्हिन्स झाले, त्यावेळेला ही भूमिका मी स्वीकारली आणि मला असं वाटलं, की ओके, आता आपण हा रोल करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. कारण की ती आधीची शालिनी गावाकडनं आलेली, नंतर अमेरिकेहून आलेली, श्रीमंत, गरीब, ॲटिट्यूड सगळं सगळं झालेलं आहे शालिनीचं. बट हे सगळं सोडून मला वेगळं काय करता येईल, त्याच्या शोधात मी होते. ते मला सापडलं आणि ते प्रेझेंट करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. खरं सांगू का, ते आपले कडक जे लाडू लाडू असतात ते गुळाचे, ते मी फारसे करत नाही. म्हणजे आमच्या घरात ते फार असे कोणाला, फक्त रुबेनला आवडतात, बाकी फार कोणाला आवडत नाहीत. आणि ते मऊ जे असतात तेच लाडू आमच्याकडे जास्त बनवले जातात. कोकणातही तसेच लाडू बनवले जातात, मी कोकणातले असल्या कारणाने. सो मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा लाडू आणि तीळ भाजून ते तिळाचं कूट करून, काही तीळ तसे तसे ठेवून, गूळ टाकून त्याचे लाडू मी बनवते आणि समहाव ते खूप पौष्टिक असल्या कारणाने ते बकाबक बकाबक खाता येतात. कडक लाडू खाता येत नाही तसे खूप सारे पटकन. तर तो एक हेतू आहे, थोडा हिडन हेतू. तर त्याच्यामुळे असं नाही फसले माझं. माझ्या आयुष्यात सगळ्यात सोपा प्रकार फसलेला आहे, तो म्हणजे शिरा. शिरा कसा फसू शकतो ना, म्हणजे खरं तर प्रमाण माहीत असतं, डबल प्रमाण आहे, सगळं भाजलेलं कसं व्यवस्थित. तर माझा शिरा चुकलेला आहे. 1 नाही, 2 नाही, 3 वेळा जवळपास. पण आता मला छान शिरा करता येतो. पण हे पदार्थ नाही माझे चचले. माझे पुरणपोळी पण नाही चचले कधी. माझे मोदक कधी फसले नाही आहेत. रव्याचे लाडू फसले नाही आहेत. बेसनाचे नाही. बाकी सगळं जमलं मला. पण समहाऊ जरा मी माती खाल्ली ते शिरा बनवताना. पण तिळगुळाचे लाडूही माझे नक्कीच चांगले झालेत.
मला असं वाटतं मी जर प्रेक्षक आहे तर तुझ्या सोबतीने ही मालिका वेगळी संहिता म्हणजे नक्की काय घेऊन आली आहे हे बघण्यासाठी बसलेली आहे. सो मीच प्रेक्षक आहे आणि मीच त्यातलं एक कॅरेक्टर करते, सागरिका उर्फ तायडी. सो मी प्रेक्षक असेन तर शालिनीकडनं जे मिळालं आहे तसं वेगळं मला तायडीकडनं काय बघायला मिळतं आहे, म्हणून मी प्रेक्षक म्हणून बसली आहे. वेगळी गोष्ट मला काय दिसते किंवा आमची जी नुपूर आहे आणि ती काय करते, मल्हार आहे तो काय करतोय, किंवा ही गोष्ट आमच्यापर्यंत नक्की काय सांगायचा प्रयत्न करते. मला क्युरिओसिटी किती आहे, किती उत्सुकता आहे, किती उत्साह दिसतो या कॅरेक्टरमध्ये, या सगळ्याच कॅरेक्टरमध्ये, किंवा ह्या सगळ्या पूर्ण सिरियलची एनर्जी आमच्यापर्यंत पोहोचते का, ती स्टोरी कथानक आम्हाला रिलेट होतं आहे का, हे प्रेक्षक म्हणून मी बघते. आणि हे प्रेक्षक म्हणून मला क्लिअर दिसल्या कारणाने हे पोर्ट्रे करायला कुठं ना कुठेतरी आम्हाला त्याची मदतही होते. सो आम्ही खूप मनापासून प्रेक्षक म्हणून ही सिरियल बघतोय आणि काम करताना प्रेक्षकांना कसं आवडू शकेल या डेडिकेशनने काम करतोय. आता तर 30 दिवस एपिसोड्स आहेत. पूर्वी शुक्रवार शनिवारपर्यंत एपिसोड असायचे, आता 30 दिवस एपिसोड्स आहेत. त्याच्यामुळे ऑफकोर्स शूटिंगचा कालावधी जास्त आहे, नंबर ऑफ डेज जास्त आहेत. बट काहीही करून सकाळी निघायच्या आधी मला कुठे ना कुठेतरी हाफ एन आवर तरी ॲटलिस्ट आपण आपल्या बॉडीला दिला पाहिजे. आणि डाएट तर माझं प्रॉपर असतंच, जिथे फक्त आणि फक्त न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असते ते मी करतेच. म्हणजे ज्युसेस असतील किंवा बीटरूट गाजर ज्यूस असेल किंवा वेगवेगळ्या पालेभाज्यांचं ज्यूस असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते. सूप असेल, हे तर माझं ठरलेलंच आहे. बट प्लस फक्त डाएट करून नाही होत, तर थोडंफार आपल्याला चालणं गरजेचं आहे, योगा गरजेचा आहे. तर मी मोस्ट प्रॉब्ली प्रयत्न करते की रोज 25 ते 30 मिनटं तरी व्यायाम झाला पाहिजे. आणि तोही जमला नाही, समजा खूप लेट पॅकअप झालं, तर हा जो कॉरिडॉर पूर्ण तुम्हाला दिसतोय, हा जो स्पेस दिसते, इथे मी माझा सीन नसताना 1 तास चालते. तर तो वेळ मी इथे कुठे ना कुठेतरी युटिलाइज करते. होतं कसं, ती सवय लागलेली असते शरीराला चालण्याची म्हणा किंवा योगाची, ते नाही झालं तर चिडचिड होते. सो मला वेळ मिळाला की असं होतं की आता किती वेळ आहे, मला अर्धा तास आहे ना, मग आता अर्धा तास नको बोलवूस, असं करत मग मी इथे चालत असते आणि मग बाकी कामं माझी मोबाईलवर करत असते. या सागरिका उर्फ तायडीचा हेतू मात्र वेगळा आहे. आणि तो हेतू काय आहे, त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागणार आहे. ती मालिका रोज तुम्हाला रात्री 10 वाजता बघायचे, तुझ्या सोबतीने, फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.